तेव्हा यानंतर आता रवी राणा थोड्याच वेळामध्ये अगदी काही क्षणातच दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि आता दिल्लीमध्ये जाऊन ते आपल्याला मुंबई पोलीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कशा पद्धतीनं आपल्यावर आरोप केलेले आहेत या सगळ्याची तक्रार आपण करणार असल्याचं सांगितलेलं आहे। पोलिसांनी केलेली कारवाई असेल किंवा पोलीस ठाण्यात मिळालेली वागणूक असेल या सगळ्याची तक्रार किंवा या सगळ्याचा आरोप ते आणि कोर्टाचा कोणीही जर म्हणत असताना अपमान आम्ही केला, आमचे सारखे लोक एक आमदार आणि एक खासदार कोर्टाचा सन्मान एक भारतीय नागरिक म्हणून नेहमी करत आलो आणि पुढे सुद्धा आम्ही त्याची पूर्ण रिस्पेक्ट करणार आहे आणि त्यांच्या आदेशाचा पालन सुद्धा आम्ही केला। एकही शब्द आम्ही त्या विषयावर ते ऑफेन्स बद्दल आम्ही हनुमान चालीसा वाचू आणि मातोश्री या तिन्ही चारी बाजूनी एकही वक्तव्य आम्ही केला नाही आणि त्या सब्जेक्टला धरून आम्ही काहीच बोललो नाही। आमच्या सोबत जेही घडलं, आम्हाला ज्या पद्धतीने पीडा पोहोचवण्याचं काम या सरकारने केलं, उद्धव ठाकरे बेसिकली त्यांनी केलं, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी दिल्ली चालली आहे आणि जाऊन जेवढेही प्रमुख नेते आहे जे महिलांना रिस्पेक्ट करतात, सन्मान करतात, असे आमचे देशाचे गृहमंत्री, आमचे प्रधानमंत्री आणि ओम बिर्ला साहेब ज्यांचे सभागृहाचे आम्ही मेंबर आहोत, त्यांना जाऊन मी भेटणार आहे आणि जेही माझ्यासोबत घडलं लॉकअप पासून ते जेल पर्यंत त्यांनी जे व्यवहार एक लोकप्रतिनिधी सोबत केला, ठीक आहे, आम्ही मानतो की जेलानंतर गेल्यानंतर तिथे आपण लोकप्रतिनिधी नसतो आणि आपण क्रिमिनल सारखा तुम्ही ट्रीट करता, पण त्याचेही काही नियम कायदे असतात। मला वाटते की आमचे आदरणीय दादासाहेबनी, ज्यांना आम्ही दादा पूर्ण महाराष्ट्र बोलते आणि त्यांना आम्ही सुद्धा रिस्पेक्ट करतो आणि दादा आम्हाला ओळखते, दादासारखी एक सेकंड ना, दादासारखी व्यक्तीनी असं भाष्य करणं मला वाटते आमच्यासारखे लोकांना डिमॉरलाइज करण्याचं काम करत आहे। तो पण मी दादांना एक रिक्वेस्ट करन, दादांनी पोलीस स्टेशनची गोष्ट केली, ठीक आहे, ते व्हिडिओ व्हायरल केला, पण दादा एक महिला सोबत तुम्ही असताना या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काही कामाचं नाही आहे ते आपल्यालाही माहिती आहे आणि तुम्हीच मुख्यमंत्रीचे पदापेक्षा जास्त कामं करतात, तर आपण सुद्धा याची माहिती घ्यावं की लॉकअप पासून आणि जेलापर्यंत कोणत्या पद्धतीने आमच्यासोबत व्यवहार झाला त्याची चौकशी जर आपण केली तर आपल्याला माहित पडेल, कारण आपण ठोक रोक बोलणारे व्यक्ती आहे, तर त्याची माहिती घेऊन त्याच्यावर सुद्धा आपण बोललो पाहिजे, एवढी विनंती करते। आज मैं दिल्ली जाने वाली हूँ और दिल्ली जाके पहले तो मैं बार बार यही कह रही हूँ कि हमने कोर्ट का हमेशा सम्मान किया है और मैं करती आ रही हूँ, और ये भारतीय नागरिक होने के नाते हमारे इस देश में रहने वाला हर एक व्यक्ति कोर्ट का सम्मान करता है, उसी तरीके से हम भी करते हैं। कोर्ट हैज गिवन स्पेशल लाइन ऑर्डर्स कि वो सब्जेक्ट पर हम कोई भी बात नहीं करेंगे। हमने ऑफेंस के बारे में बात नहीं की, हमने किस तरीके से ऑफेंस लगाया उसके बारे में बात नहीं की, वो सब बातें बाजू में रख के जो मेरे साथ लॉकअप से लेके जेल में हुआ, मेरी हेल्थ इश्यू को लेके जिस तरीके से उन्होंने अवॉइड किया, वो सब चीजों पे मेरा बात करना, लोगों को सामने लाके बताना, अगर एक लोक प्रतिनिधि के साथ में ऐसा हो सकता है तो एक आम पब्लिक के साथ में किस तरीके से व्यवहार होता है, ये मेरा बोलना बहुत जरूरी है। और ऐसे लोक प्रतिनिधि, ये संविधान ने मुझे अधिकार दिया, मेरा अधिकार मुझसे किसी ने नहीं छीनना चाहिए। मैं आपको ये बताती हूँ कि दिल्ली जाकर मेरे देश के, हमारे देश के जो महिलाओं को रिस्पेक्ट करने वाले, जो महिलाओं के प्रति भावना रखने वाले, ऐसे हमारे देश के गृह मंत्री, हमारे देश के प्रधानमंत्री और हम जिस सभागृह के मेंबर हैं, ऐसे लोकसभा अध्यक्ष हमारे ओम बिरला साहब, इनको जाके जो चीजें मेरे साथ हुई हैं उनके अगेंस्ट कंप्लेंट देने वाली, क्योंकि महाराष्ट्र में मैंने कंप्लेंट दे के भी जिन्होंने खुलेआम गुंडे शाही के शब्दों में मुझे कहा कि इनको 20 फुट गाड़ देंगे और शमशान में इनके जलाने के लिए सामग्री भी पहुंचा दी गई है, तो मुझे लगता है इसके अगेंस्ट में दिल्ली जाके, जहां मेरा घर है, वो पुलिस स्टेशन जाके हम कंप्लेन करेंगे और जितनी भी चीजें लॉकअप से जेल तक हुई है उसके अगेंस्ट में कार्रवाई की मांग करूंगी मैं। और ऐसे कोई भी लोक प्रतिनिधि हो या आम व्यक्ति, नागरिक हो या महाराष्ट्र के या देश का, उसके साथ ऐसी दुर्घटना नहीं होगी। मुझे लगता है कि जो मैंने उनको चेतावनी दी है
किसी के नाम पे बैठकर खाना बहुत अच्छा है, पर खुद के हिम्मत पर खुद की पसीना निकाल के काम करने में बहुत अंतर है। और जिस तरीके से उद्धव ठाकरे बहुत ज्ञान की बातें करते हैं, मुझे उनको एक प्रश्न है। बीजेपी के पीठ पे खंजर घोंपने वाले ने सिद्धांतों की बात नहीं करनी चाहिए। सिद्धांत उद्धव ठाकरे के साथ में नहीं, बाड़ा साहब के साथ थे। सिद्धांत बाड़ा साहब के साथ चले गए और उद्धव ठाकरे ने जिस तरीके से धोखा देके बीजेपी के पीठ में खंजर खोपा है, उन्होंने हमको सिद्धांतों का ज्ञान नहीं देना चाहिए। सिद्धांतों का ज्ञान हम लेके चलते हैं, तो उन्होंने नहीं सिखाना चाहिए। मला असं वाटते मला असं वाटते की आम्ही लढणारे लोक आहे, घाबरणारे लोक नाही। और जो भी लीलावती का जो भी चीजें ये बात कर रहे हैं, इनको कोई काम नहीं है। अगर काम होता तो हमारे एक एक व्यक्ति नारायण राणे साहब का हो गए, बाकी जितने भी जन हैं जो इनके विरोध में बोलते हैं, घरों पे कार्रवाई करते हैं, घर तोड़ते हैं या उनको अंदर डालते हैं, यही काम उद्धव ठाकरे के और उनके आजू बाजू जो पिलांटू हैं, जो उनके सलाहकार हैं, जिन्होंने बीजेपी के पीठ में खंजर कैसे सिखाया, तो मुझे लगता है कि उन पे बात करना और महाराष्ट्र में कभी नहीं हुई। अगर सीखना है उद्धव ठाकरे जी को, तो उन्होंने देवेंद्र साहब से सीखना चाहिए कि महाराष्ट्र किस तरीके से चलाना चाहिए और किस भावना से चलाना चाहिए। शुरूढ़ बुद्धि बीजेपी ज्वाइन कर रहे। I'll tell you one thing. I'm going to go Delhi and meet all the leaders who respect women. I'm going to meet them. The respected HM, the respected Prime Minister the respected the Lok Sabha Speaker. I'm going to meet him and I'm going to tell him what happened from jail to the lockup, from lockup to the jail. I'm going to request him, and if he gives me time, I'm going to meet and give him all the details what happened with me as a female. I am the first female in Maharashtra who's gone to jail as a representative, and that too which subject I have gone to jail. That is my question. I'm going to go and ask him to inquire about this. Whatever happened with me, it is not justice, it is injustice. It has happened to me and to MLA. If it is this kind of action is happening against this kind of people. तेव्हा नवनीत राणा यांचीही आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। थोड्याच वेळामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही दिल्लीसाठी रवाना होत आहेत। तत्पूर्वी त्यांनी माध्यमांची बातचीत केलेली आहे। यावेळेला बोलताना नवनीत राणा यांनी देखील आम्ही कोर्टाचा कुठल्याही प्रकारचा अवमान केलेला नाही, आम्ही आदेशाचं पालन केलेलं आहे, आम्ही कोर्टानं सांगितलेल्या मुद्द्यांच्या विरोधात बोललेलो नाही असं देखील सांगितलेलं आहे। परंतु लॉकअपमध्ये असताना माझ्यासोबत जो व्यवहार झाला तर तो योग्य नव्हता आणि ह्याच बाबी आम्ही सगळ्या पंतप्रधान असतील, गृहमंत्री जी अमित शाह जी से मिलेंगे, ओम बिरला से मिलेंगे और जितनी भी एजेंसी है दिल्ली की जो महाराष्ट्र में काम कर रही है भ्रष्टाचार के खिलाफ, उनको भी हम मदद में। तेव्हा रवी राणा यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली होती। यासोबतच नवनीत राणा यांनी देखील आत्ताच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सिद्धांताच्या नैतिकतेच्या बाता करू नये, तशी भाषा करू नये असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकवावं असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच अजितदादांनी माझ्या प्रकरणाची पूर्णपणे माहिती घ्यावी, चौकशी करावी आणि मगच बोलावं असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। तर तिथे नवनीत राणा आणि रवी राणा हे दिल्लीसाठी रवाना होत आहेत, तर इकडे राणांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकार आज सकाळी 11 वाजता कोर्टात अर्ज करणार आहे। राणा यांनी जामिनाच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा आरोप अर्जाद्वारे करण्यात येणार आहे। माध्यमांची न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा सरकारी पक्षानं केलेला आहे। या सगळ्याबाबतच काल सुद्धा विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील म्हटलेलं होतं की राणा दाम्पत्याकडून माध्यमांशी न बोलण्याच्या अटींचा भंग करण्यात आलेला आहे आणि आता याच विरोधात सकाळी 11 वाजता It should not happen with any other a person who is living in Maharashtra or anywhere. So I think मैंने सब कह दिया है. So I think we'll meet in Delhi again. मला बोलायचं आहे ते सगळं मी बोललेलं आहे। यानंतर आता दिल्लीमध्ये गेल्यानंतरच मी प्रतिक्रिया देईन असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। Because Devendra Sahab has showed in 5 years no against action with anybody opposition. He worked silently and he worked in the favor of Maharashtra people. He has not worked against any opposition. So you should take a class from Devendra Sahab. पुन्हा एकदा नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.